फायनली मिरची लावायचं काम चालू झालंय बघा. आणि फायनली शेतामध्ये ना मिरची लावायचं काम चालू झालंय बरं का. तर मिरची लावायचं ठरलंय. याच्यामध्ये जेवढे इतक्या दिवस खूप काम चालू होतं ना ते हे चालू होतं मिरची लावायची बघा. आणि आज बाया बोलवल्यात, मग बायांकडनं लावून घेतोय. चला तुम्हाला दाखवते. आणि 8,000 रोप लावायचं आहे मिरचीचं. 8,000 मिरचीचं रोप. हे असं मल्चिंग. ह्या बॉटल दिसतात त्या कुत्र्यांसाठी ठेवलेत बघा. काय सांगायचं आता. चला खालनं सगळीकडे मिरची लावायची. आता बाया लावतात, तिकडे लावतायत बाया. सगळीकडे लावायचे तेवढ्या अशा. फायनली मिरची लावायचं काम चालू झालंय बघा. आणि इतक्या दिवस सगळं व्यवस्थित केलं. आज आली मिरची. 8-10 दिवस लागले सगळं व्यवस्थित करायला. आणि ही पद्धत आहे ना पहिल्यांदाच केल्यामुळं जरा वेळ लागलाय. तुम्हाला मिरचीचं रोप दाखवते. आणि ह्यामध्ये लावणारे आम्ही 8,000 रोप. तिकडे लावतायत बाया, त्यामुळे तुम्हाला नंतर दाखवते. आधी मिरचीचं रोप दाखवते. आणि सगळं काम केलं बरं का, पण मिरचीचं रोप ना बाया लावाय घेतल्यात. कारण एवढं 8,000 रोप काय आमच्याच्याने घरची होणार नाही म्हणून आम्ही ना बाया लावायला घेतल्यात. हे पहा, हे सगळं मिरचीचं रोप आणलंय आणि जागजागी ठेवलंय. तिकडं पण ठेवलंय, तिकडं पण ठेवलंय. असं टप्प्याटप्प्याने ठेवलंय. आणि हे सगळं आता मिरची तुम्हाला दिसणार आहे. आणि तिकडे लावतायत बाया. असा विषय आता येणार फायनली. ह्यात आता मिरची लावते. हे बघा तिकडे सगळ्या बाया लावतायत. औषध वगैरे सगळं सोडून झाले. आता ही सगळं असं लावायचं आहे. वर्षाचा यंडा असा झाला आहे. ही पूर्ण वर्ष आहे ना असं कामात गेले. काय सांगावं तुम्हाला आता. इतकं पूर्ण वर्ष सुरू झालं आणि काम लागलं आहे ना, तर वर्षाच्या शेवटच्या दिवसाने सुद्धा म्हणजे शेवटचा दिवससुद्धा कामातच गेला आहे. असंही 2026 गेलं आहे. काय सांगायचं तुम्हाला आता. आता चला छान असं शेत छान दिसतंय. आता हळूहळू मिरची वाढन. आज लावून घेताना आता काय माहिती होते का नाही लावायचं. आता तिकडे लावायचं चालले. सगळे ट्रे वगैरे मीच नेऊन दिलेत. आता ही असं पल्लवी शाळेत गेली ना त्याच्यामुळं मग चालू आहे असं काम. चला बायांपर्यंत जाते. मिरची लावता लावता घरी जावं लागलं. पल्लवीला स्कूलमध्ये सोडून आले बघा. 10:30 वाजलेले सकाळचे. तिचा 10:30 वाजताचा टायमिंग असतो. तिला स्कूलमध्ये डब्बा वगैरे भरून तिला स्कूलमध्ये लावले आणि परत रानात आली. तर बायांचं काम चालू आहे. तर त्यांना फक्त ट्रे वगैरे द्यायचं काम होतं आमचं. मग कसं आहे, शेतात बाया का असल्या की आपल्याला त्यांच्या म्हणजे नाही का लक्ष द्यावंच लागतं. कुठं पाणी आले नाही आले तर ते ड्रिपचा विषय होता ना, मग सगळीकडं असं लक्ष द्यावं लागत होतं. तर आहो पण होते बरं का. आणि त्यांची शेती म्हणजे त्यांचा लय आवडीचा विषय आहे बरं का. ते ना काही ना काही ते शेतामध्ये करतच असतात. काही ना काही त्यांना इतकी आवड आहे ना, म्हणजे असं एकही गोष्ट अशी नाही की त्यांची बिना आवडीची. ते ना इतकी हौसाने सगळं करतात ना. आणि खरंच देव जा म्हणजे काय ताकद दिली देवाने त्यांना की त्यांना ना अशा कुठल्याच गोष्टीची ना असं कंटाळा हा विषयच नाही. म्हणजे त्यांच्या मागं आम्हाला पण सगळी सवय लागली. असं क्षणभर पण बसणार नाही असं. खरंच काही म्हणजे खरंच असंच असं बरं का सगळ्यांचं. अजिबात कुठल्याच गोष्टीचा कंटाळा नाही. आणि ना हौस म्हणजे मिरचीच लावायची म्हणजे मिरचीच लावायची, नाही तर रानात काहीच लावायचं नाही असं त्यांचं असतं. ते ठरलं ना तर ते ठरलंच असं त्यांची पद्धत असते. चला असू द्यात, चांगल्यासाठीच होत असतं सगळं. आणि पा कुत्र्यांनी काय घोटाळा केला आहे. असं कुत्र्यांनी खराबी केली ना काही असं सगळं मल्चिंग टाकल्यापासून नाचतेत काय होतं त्यासाठी. तर आता ते अशा लाल बॉटल भरून ठेवल्यात. प्रयोग केलाय म्हणतात सगळे म्हणून त्या पद्धतीने मांडलेत त्या बॉटल. कुत्रे येत नाही. आता करून पाहिलं प्रयोग, बघू आता काय होतंय. सगळ्या गोल शेताला कडनी लाल कलर भरून ठेवले सगळं पाण्याने. असं चालू आहे बघा. भिजलात ना लावताना कळतंय बरोबर त्यांना. नाही 2 दिवस लावून टाकू त्याच्यावर पाणी म्हणजे मग रोप चिटकून निघली की टेन्शन नाही. आता खत माती ना त्याला लय.
बायांना नाही उक्त दिलेलं, मग म्हटलं चला उक्त दिले ना त्या पटकन का इतकं छान असं काम करतात बरं का. तर शेतात कुठलं पण काम असलं ना तर मी ना नेहमी ह्यांनाच बोलत असते. तर छान लावलेत बरं का सगळीकडे. जिथं जिथं माती भरायची वेळ आली ना तिथं त्यांनी स्वतःने भरली माती. एकदम चांगल्या प्रकारे काम करतात ह्या. आणि खरंच म्हणले त्या बायकासुद्धा शॉक झाले की तुम्ही एवढ्या मिरच्या लावल्यात, आता तोडायला पण यावं लागेल. म्हटलं तुम्ही म्हणजे तुम्हीच लावताय आणि तुम्हालाच तोडावं लागणार, असं आमची चेष्टा मस्करी चलते बरं का. त्या खूप ओळखीच्या आहेत आणि प्रत्येक कामाला मी ना त्यांनाच बोलत असते. पानं लावल्यानंतर किती छान दिसते. खरंच त्यांनी ना खूप छान लावल्या बरं का. आणि जिथं जिथं माती भरायची तिथं तिथं त्यांनी ती मातीसुद्धा भरली. असं एकदम छान आता हळूहळू हळूहळू एकदम हिरवगार शेत एवढं होईल बरं का. सगळं लावून पाहिलंच झालंय. खूप छान वाटत होतं. आता हे पहिल्यांदाच छान केलं लावले होतं आम्ही बायांनी. मल्चिंग ड्रीप वगैरे. नाही तर आमच्या शेतामध्ये ना कंटिन्यू ऊसच असतं बरं का. पण बाया कसं आहे आता म्हटलं चला वेगळं काहीतरी पीक. आणि आवूंच्या सगळं पद्धतीने असतं. त्यांना सगळं असं वेगवेगळं सगळ्याची हौस करून घ्यायची असते. आणि मग त्यांच्या मागं पाठिंबाने अशी कामं असतात. आणि ट्रे संपले होते, मग जसं जसं उक्त दिलं होतं पण कसं लवकर होण्यासाठी ना मग मी त्यांना असे ट्रे नेऊ देत होते. आणि घरी आरव होता, म्हणजे घरी पल्लवी आणि बायका हे सगळं करून बघून सगळं काम चालू होतं बरं का. आणि असंच करावं लागतं काम. माझ्या आरवला सुट्टी असल्यामुळे तो घरी होता. आणि नेमका 31st त्याच्या मित्राबरोबर त्याची पार्टी चालली होती. मग त्यांचं काही बघता बघता असं बायकांचं बघता बघता सगळी कामं चालू होती. आणि काम असल्यानंतर ना कधीच गाळ पडत नाही बरं का. असं करावंच लागतं. आता आपल्याला कुठलं पण काम आलं ना त्याला सामोरं जावंच लागतं. आणि आपलं काम आहे ना मग ते आपल्यावर जबाबदारी असते. तसं काम मग त्या पद्धतीने करत असते. तर असं चालू होतं सगळी कामं. आणि आज हे सगळं लावून घ्यायचं होतं बरं का. आणि मग सगळं भिजलं पण होतं छान. आणि जिथं जिथं भिजलं नाही तिथं तिथं ते लक्ष पण द्यावं लागत होतं. अशी ही मिरची लावण्यासाठी 8-10 दिवस झालं. दगडी उचल, साफसफाई कर, कारण मल्चिंग हातरायचं होतं ना. मल्चिंगसाठी एवढं साफ करावं लागलं. तर आजचा दिवस ना खरंच खूप चांगला गेला बरं का. शेवटचा हा मिरची लावायचा दिवस मला कधी येईल असं झालं होतं. आणि शेतामध्ये मिरची कधी लावल असं झालं होतं. तर असा होता शेतातला आजचा व्हिडिओ. तर गावाकडला माझा शेतातला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.